जे आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघातील माझ्यावरती प्रेम करणारे व सतत आपल्या संपर्कात राहणारे परिवार व मंडळी व तसेच मतदार बांधव व तरुण ज्यांचं मतदान आलेले आहे, यांची एक अपेक्षा आहे की आपण ह्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत का नाही. तर मित्रांनो, दिवसेंदिवस ही प्रक्रिया म्हणजे सामान्यासाठी ही अवघड होत चाललेली आहे. पण तुमच्या न्याय हक्कासाठी, कष्टासाठी, शेतकऱ्याच्या विम्यासाठी, कर्जमाफीसाठी व दुष्काळासाठी ह्या यंत्रणेमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे या प्रक्रियेमध्ये. तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद हे अजून आपण डिक्लेअर केलं नाही, परंतु आपला प्रयत्न आहे, छोटं का असणं पण न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू. साधा पंचायत समितीमध्ये जरी आपण आलो तरी थोडासा आवाज आपला मोठा होईल, उंचावेल आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल. ह्या उद्देशानं हारजीत होत असते, परंतु सामान्यांना अतिशय कठीण होत चाललेलं आहे दिवसेंदिवस राजकारण. त्यामुळं अलिप्त होत आहेत बरेचसे मला चांगले विचाराचे, चांगल्या ह्याच्यातले ज्ञान व गुणगार असे व्यक्ती जे वयस्कर झालेले आहेत, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर असे इलेक्शन बघितले आहेत. त्यांनी मला सरळ राय दिलेली आहे, आताचं सध्याचं राजकारण बरोबर नाही. परंतु मी एक आपल्या भरोशावर, आत्मविश्वासावर ही प्रक्रिया स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्या न्याय हक्कासाठी मी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा प्रयत्न करीन. तरी जिथून कुठून असं आपला फॉर्म अजून काही डिक्लेअर झालेला नाही, कुठून पडेल किंवा जरी पंचायत समिती व जिल्हा परिषद कुठल्याही सर्कलमध्ये असलं तरी बी आपलं प्रेम असं कायम राहू द्या, आपला आशीर्वाद हा कायम राहू द्या. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.